आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये जात असताना आशिष सर आणि अक्षय सर. चला आशिष ओपनिंग बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. या डीजे आणि रायगडला विनंती आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. रायगड एक्स्ट्रा प्लेअर मैदान आमच्यापर्यंत पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. मागच्या मॅचचा विचार केला तर मागची मॅच फक्त ना फक्त 37 धावा दिल्या होत्या टार्गेट आणि ते 37 धावा ह्या बनवू दिल्या नाही. चला मात्र जाऊया मॅचकडे आपण. इकडे मात्र महत्वाची मॅच, एक बाजूला रायगड दुसऱ्या बाजूला राजगड आणि ओपनिंग बॉलर आपल्याला पाहायला मिळते यावेळेस श्रीकांत, यावेळेस ओपनिंग गोलंदाज आणि स्ट्राईकला विशाल, नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अजिंक्य आंग्रे. चला मॅचला सुरुवात करा. पहिला चेंडू टाकला जाईल. श्रीकांत तयार, विशाल तयार. यावेळेस टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय. पहिला चेंडू इकडे भिरकावलाय आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय. यावेळेस 6चा हा स्ट्रोक षटकार तिथे. पहिला चेंडू आणि फुलटस, खराब चेंडू त्यावर षटकार, सुपर स्ट्रोक. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे. ओव्हर पिच होता, खूप चांगला फटका, चौकार, षटकार, चौकार पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग सागर एड्डेजे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट, सुपर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय.
चेंडू झाले आतापर्यंत 3 धावा झाले 10. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच इट. इकडे मात्र सुपर स्ट्रोक 4 धावा. सुपर बॅटिंग होत असताना सागर यस डीजे. विशाल ऑन फायर मात्र पाहायला मिळते. सुपर बॅटिंग होत असताना विशाल कडून षटकार, चौकार, डॉट, चौकार. आणि इकडे मात्र काय होतंय, चेंडू मात्र पाहायला लागतोय, डॉट येतोय. रिव्हर्स पुन्हा एकदा अटेम्प्ट केला होता. स्विच इट. रिस्की स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, लगे तो आबाद नाही तो बरबाद. रिव्हर्सचा स्ट्रोक मागच्या वेळेस यशस्वी झाला, यावेळेस मात्र डॉट येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 5 चेंडू मध्ये 14. पुढे स्ट्रोक खेळला जातोय. इकडे मात्र सिंगल साठी दोन्ही बॅट्समन मात्र धावतायत आणि सिंगल पूर्ण करतायत. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. विशालच्या बॅटमधून 15 धावा आतापर्यंत आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीजे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर किरण. हा गोलंदाज आपण बघू शकतात. एक चांगली टीम, कारण की 2 ते 3 जे खेळाडू मात्र ओपन क्रिकेट देखील खेळताना दिसतात, त्यामधील मात्र हा फलंदाज विशाल हा संघामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर आशिष असेल, त्याचबरोबर किरण पांगरे असेल, हे मात्र चांगले बॅट्समन आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील 73 ते 74 धावा बनवल्या होत्या आणि तशीच काही सुरुवात आता मात्र या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 15 झालेला आहेत 1 ओव्हर 1 चेंडू नंतर. दुसरा चेंडू पुढे येऊन खेळला जातोय. चांगला स्ट्रोक, तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे 1 धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर. आता मात्र 8 चेंडू नंतर स्ट्राईकवर आलाय अजिंक्य. 16 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळतात. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिला चेंडू गुड लेंथवर, हा चेंडू मात्र क्रीजमध्ये टाकला जातोय. थोडा फुलटॉस, लोअर फुलटॉस, ऑफ साईडला चांगला फटका, तेवढीच चांगली मात्र फिल्डिंग पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही. इथे मात्र 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 17-17 आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स याचा वाढदिवस या अंकावर येतो. त्याचं नाव देखील 360 या कारणाने पडलं की मैदानाच्या कोणत्याही भागामध्ये षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे त्याला 360 म्हणून ओळखलं जातं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट बघा, एकदा यशस्वी आला, 2दा अपयश आलं नशिबी. असा हा स्ट्रोक आहे, हा रिस्की स्ट्रोक आहे. कधी मात्र रन देखील येतील आणि कधी मात्र विकेट देखील आणि डॉट देखील पाहायला मिळतील. डॉट आलेला आहे. गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळते किरण. विशाल आणि अजिंक्यची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या, त्या म्हणजेच 17-17. पुढचा चेंडू तयार. आता फुलटॉस आहे, बोनस चेंडू आहे. यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं, टायमिंग चांगलं. इथे मात्र षटकार, 6 धावा यश डीजे. मास्टर षटकार आलाय. फुलटच चेंडू होता. 2 फुलटस मिळाले, मात्र दोन्ही वेळेस मात्र षटकार पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 6 आणि फ्लायवेल. स्कोरबोर्ड 23 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू आता मात्र क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.50 ची सरासरी मेंटेन केली. इथे मात्र बॅटिंग टीमने पॉवर प्ले मध्ये 23 धावा आल्या. इथे मात्र जर बघायला गेलं तर गोलंदाज मंगेश 30 षटक हाताळण्यासाठी तयार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. स्ट्राईकला अजिंक्य, नो स्ट्राईकला विशाल आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग विशालच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 22 धावावर खेळतोय, म्हणजे 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक धाव मात्र जर बघायला गेलं तर अजिंक्यच्या बॅटमधून आलेली आहे. एकच चेंडू खेळलेला, दुसरा चेंडू खेळत असताना आणि दुसरा चेंडू खेळत असताना उंच गेलेला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु जजमेंट खराब आणि त्यामुळे मात्र हा कॅच ड्रॉप होताना 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 25 धावा धावफलकावर 25 झालेले आतापर्यंत. आणि इथे मात्र बघायला गेलं तर कॅच ड्रॉप होत असताना धावा येतात आणि त्यामध्ये मात्र कॅच होणं गरजेचं आहे. कॅच जेव्हा कधी हवेमध्ये उडतं तेव्हा अर्धी कामगिरी गोलंदाज करतो, अर्धी कामगिरी क्षेत्ररक्षकाला निभावायची असते. इथे मात्र बाउन्स अचानक मात्र बाउन्स पाहायला मिळते आणि त्यामुळे मात्र डॉट चेंडू येत असताना सरप्राइजिंग बाउन्स असं म्हणायला हरकत नाही. आज सकाळपासून बघतोय या स्पॉटला जेव्हा चेंडू पिच होतो तेव्हा मात्र बाउन्स येतोय. तर गोलंदाजाने हा टप्पा पकडून मात्र गोलंदाजी जर केली तर मात्र डॉट चेंडू येतील, यात काही वाद नाही. यावेळेस मात्र स्टंपच्या जवळून जातोय का काय, परंतु इकडे मात्र वाईटचा इशारा, म्हणजे स्टंपच्या जवळच निघून गेला आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या जातात. मराठा प्रीमियर लीग 2024चं हे भव्यदिव्य आयोजन आपल्या पाहायला मिळते आणि अजिंक्यचा काय कमालीचा स्टँड अँड डिस्पॅच सुपर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या भेटीसाठी चेंडूला पाठवलं. एस डीजे अजिंक्यचा सरळ पुन्हा एकदा मात्र मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम आहे, यावेळेस कॅच आउट होईल. यस वी डीजे बॅट्समन तयार ठेवत जा. विकेट गेल्यानंतर आपला बॅट्समन तयार ठेवा, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बघा पेनलाइजचा रूल मात्र इकडे लावण्यासाठी आयोजकाला तुम्ही मजबूर करू नका, कारण की कोणत्याही संघाला पेनलाइज करणं आवडणार नाही आयोजकाला, परंतु तुम्ही भाग पाडू नका, थोडं डिसिप्लिन पाळा. आपण बघू शकता इंटरनॅशनलमध्ये जेव्हा वन डे असेल तर मात्र ओपनिंगचे 2 बॅट्समन उतरल्यानंतर 1 डाऊनचा बॅट्समन पॅडिंग करून तयार असतो. जर T20 असेल तर 1 डाऊनचा आणि 2 डाऊनचा देखील बॅट्समन पॅडिंग करून तयार असतो, कारण की विकेट गेल्यानंतर त्यांना उतरायचं असते. तर तुम्ही देखील ते डिसिप्लिन पाळा. विकेट गेल्यानंतर तयार राहा. डाव्या हाताचा बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून 40 धावा आल्या होत्या, जेच किरण पांगरे असं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जिथून खेळ सोडला होता तिथूनच सुरू केलेल्या किरणने पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र 600 स्ट्राईक रेटने थँक्यू. मात्र यावेळेस षटकार आला आहे आणि स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 38 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 13ची सरासरी मेंटेन केलेली आहे.
एवढे हलक्या हाताने खेळला जातोय. विशाल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 39 धावा धावफलकावर. आता किरण गोलंदाज आणि किरण फलंदाज. कोणता किरण कोणावर भारी पडेल बघूया. इथे मात्र बघू शकतात आपण मराठा प्रीमियर लीग 2024 सीझन 2 पर्व दुसरं आणि टीव्हीएमचे सुंदर मैदान दुसरी क्वार्टर फायनल सुरू आहे. यानंतर अजून एक मॅच आजच्या दिवसातली म्हणजेच सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. थोडा भुलतोय मात्र गोलंदाज लेग साईडला आणि वाईट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 40 धावा धावफलकावर. चेंडू अजूनही 5 बाकी आहेत. कोण चेंज करतोय गोलंदाज यावेळेस षटक क्रमांक 4 आहे. मोठ्या धावा मात्र पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे त्यांच्या कॅप्टनने सांगितलं यावेळेस मागच्या धावेपेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि तोच प्रयत्नाला सुरुवात आहे. LBW नोट आउट असल्या कारणाने मात्र इकडे अपील करून फायदा नाही आहे. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 42 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अपील आपण 2 जागेवर करू शकतात. एकदा कोर्टामध्ये आणि दुसरा मध्ये मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस आपण बघू शकतात इथे विकेट येणं गरजेचं आहे. धावा मात्र वेगाने धावत आहेत. फुलटच चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम आणि विकेटचा पतन. मी सांगितल्याप्रमाणे विकेट नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय अतिश. विकेट आला मागच्या चेंडूवर. चेंडू आतापर्यंत झाले 3 चेंडू बाकी 4थ्या षटकातील. आता मात्र चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43 धावा धावफलकावर. आजची तारीख 15 फेब्रुवारी 2024. कालचा दिवस 14 फेब्रुवारी 2024 ब्लॅक डे देखील कालचा दिवस आपण मनवतात. म्हणजेच पुलवामा अटॅक जो झाला होता कालच्या दिवसामध्ये आपले शहीद जवान मात्र वीरगतीला प्राप्त झाले होते आणि त्याची दरवेळेस मात्र या दिवसाला मात्र आठवण. इकडे मिस टाइम आहे परंतु इकडे मिसजस देखील आहे. विकेट आला होता परंतु लगभग आला आणि निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. वीरगतीला प्राप्त झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. स्कोरबोर्ड 49 झालेले आहेत आणि षटकार आलाय कॅच ड्रॉप. त्यामुळे क्रिकेटचा खेळ जो आहे ना तो फक्त बॅटिंग आणि बॉलिंगचा नाही आहे. फिल्डिंग तुमची चांगली असणं गरजेचं आहे. इथे मात्र एक दुसऱ्याचा प्रयत्न नाही एकच मिळणार. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 4 षटकाच्या समाप्तीने तर 50 धावा 12.5च्या सरासरीने 50 आपल्याला पाहायला मिळतात. या दिजे खेळ बाकी आहे. बघूया 12 चेंडू मध्ये किती धावा मात्र बनवल्या जातील. गोलंदाज श्रीकांत
आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक ज्याने हाताळलं होतं तोच गोलंदाज येतो. इकडे मात्र वाईटची अपेक्षा यावेळेस यस बॅट्समन मात्र कॉल करतो वाईटचा. यावेळेस अपील केली आणि अपील मात्र उचलून धरली अंपायरने. वाईट स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्ड 51. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी 51 झालेले आहेत. हलक्या हाताने खेळतोय इथे मात्र बघूया क्षेत्ररक्षक आहे सिंगल नक्की असेल. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 52 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. अजूनही बघायला गेलं तर 11 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय यावेळेस परतावा लागेल बॅट्समॅनला एनडीजे. मैदानाच्या आतमध्ये येत असताना आशिष मात्र अजूनही मैदानामध्ये आलेला नाहीये बॅटिंगसाठी. कर्णधार मात्र बघायला गेलं तर ज्याप्रमाणे MS धोनी आपल्याला 7व्या 8व्या क्रमांकावर पाहायला मिळते 6व्या क्रमांकावर तशा रीतीने आशिष आतापर्यंत उतरलेला नाही आहे. 5व्या क्रमांकावर देखील सुजित आलेला आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकतात 52 52 झालेले आहेत. अजूनही मात्र विचार केला तर चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 10. आता मात्र डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला सुजित. यावेळेस सुजितचा फटका घुटना टेक तमाशा टेक आणि इकडे मात्र उंच लांब देखना षटकार. बिग हिट एसडीजे. षटकारासाठी चेंडू पाठवला. 2 डावखुरे बॅट्समन पाहायला मिळाले. किरण आणि सुजित दोघांनी मात्र खातं षटकाराने खोललंय. मात्र चांगला चेंडू इकडे मात्र अंगाला लागतो. एक धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 59 59 धावा ह्या झालेल्या आहेत. चेंडू झाले ते म्हणजे 4 झालेले आहेत. 2 बाकी आहेत. विशाल मात्र चांगली बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला तर विशालचा 15 चेंडू आणि 31 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले. 3 षटकार 2 चौकार अशा रीतीने मात्र आपण बघू शकता त्याच्या बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालंय. इनिंग कट करण्याचा प्रयत्न डॉट आला. यस डॉट येतोय. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातील. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 59 31 धावांवर खेळतो इकडे विशाल. चांगला चेंडू सिंगल असेल का नाही. मात्र 2 डॉट आले. षटक क्रमांक 5वा समाप्त. 12ची सरासरी लगभग मेंटेन केलेली आहे. 59 यावेळेस पाहायला मिळतात एनडीजे. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मनोज. गोलंदाजी मार्कवर ज्याने 6 चेंडू 6 धावा मात्र डिफेन्स केल्या होत्या तोच आता मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खराब. फटका उंच गेलाय. एक पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का. यावेळेस एकच असेल. इकडे मात्र 9 आणि 1 धीमार पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 61. आता फ्री हिट यावेळेस मात्र चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू मात्र विशाल स्ट्राईकला आहे. ओपनिंगला आलेला बॅट्समन अजूनही मात्र क्रीजवर तंबू गाडून आहे. पण तो बघूया. फ्री हिटचा चेंडू आणि फटका सजवला ऑन साइडला.
इकडे मात्र आता कॅच ड्रॉपला झाले, ड्रॉप झाला तरी हरकत नाही, परंतु एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र सिंगलच असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. फ्री हिटच्या चेंडूवर फायदा उचलता आला नाही. स्कोरबोर्ड मात्र 62-62. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर येणारी अजूनही एक मॅच, आजच्या दिवसातली महत्वाची मॅच बाकी आहे. आणि शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय, चेंडूला पाठवलाय, बॉर्डर लाईन पार येतोय हा दमदार षटकार एसडीजे. धावा आहेत, बघूया. इकडे फटका सजवला, चांगला चेंडू, सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 पूर्ण. थोडी मिसफिल्डिंग झाली, परंतु 2 पूर्ण. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 77. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील 77 स्कोर कार्डवर. कट केलेला आहे शेवटचा चेंडू. इकडे मात्र जाणार का निघून यावेळी चौकारासाठी, आणि इकडे मात्र मोठा धावसंख्या पाहायला मिळते.
मंगेश स्ट्राईकवर, राजू नो स्ट्राईकवर धावा बनवायच्या त्या म्हणजेच 82चं टार्गेट आहे. सुपर इनिंग 42 धावाची विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. राजगड 12वा आपला पाठवून द्या. पहिला चेंडू आणि फळाथ्रोमध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण. यावेळेस थेट ब्लॉक होलचा मारा. डॉट चेंडू. पहिल्या चेंडू डॉटने सुरुवात. राईट मुहूर्त विकेट. पुन्हा मात्र चांगला चेंडू. यावेळेस वाईड यॉर्कर. डॉट. 2 चेंडू सलग 2 डॉट. टार्गेट मोठा आहे. पहिल्यापासून मात्र 5व्या गिअरवर खेळावं लागेल. पहिले बॅटिंग करीत असताना मात्र जर बघायला गेलं तर धावा बनवल्या 81-82चं टार्गेट. 82चा पाठलाग करत असताना पहिले 2 चेंडू दोन्ही डॉट. मागच्या मॅचमध्ये देखील असाच काही खेळ पाहायला मिळाला. 33 धावेने मात्र मॅच विन केली. इथे फटका सजवलाय. 1 धाव. पहिली धाव मात्र धावपगा लागली जात आहे. पहिले 3 चेंडू आणि 1 धाव. हलक्या हाताने खेळतो. इकडे मात्र सिंगल असेल. थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस पाहायला मिळते. बोटं फिरवली यावेळेस गोलंदाजाने चेंडूवर आणि 1 धाव मात्र अंकित करताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झाल्यात आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 पाहायला मिळते. खूप चांगली देखणी स्पर्धा आपण बघू शकतात. सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या आपण स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण बघू शकता डीजे मास्टर कैवल्य यांचा डीजे देखील जोडला जातोय आणि स्कोरर म्हणून माझ्यासोबत जोडले आहेत सकाळपासून विकास आणि ऑनलाईन स्कोरिंगसाठी दीप. यावेळेस फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता परंतु कॅच करता आला नाही आणि इथे 2 धावा मात्र मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 4 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 झालेले आहेत. आता 78 बनवायचे आहेत 30 चेंडूमध्ये. डीजे बघायला गेलं तर 2 गोलंदाज आहेत जे डाव्या हाताचे आहेत. पंढरीनाथ आणि सुजित. यावेळेस मात्र चकवलंय फिरवलंय. इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट नाही लागला. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपण बघू शकता त्यावेळेस 6 स्कोर कार्डवर 6 धावा धावफलकावर आतापर्यंत लागले जातात. येणाऱ्या अजूनही चेंडूचा विचार केला तर 4 बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. पॉवर प्ले सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी होत असताना मिस टाइम आहे. यावेळेस मात्र नो मॅच लँड मध्ये पडेल. 1 धाव बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. वंदेश पाटील कडून मात्र पारितोषिक येत आहे राणेसाठी. जर कॅच पकडली तर 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि इकडे
मंदेश पाटील यांच्याकडून पारितोषिक राणेसाठी आहे, खास करून शॉर्ट थर्डमॅनला उभे आहे आणि कॅच पकडला तर 101 रुपयाचा कॅच प्राइज. मी म्हणेल की त्याला थोडं पुढे आणा, आता मग तिकडे एक कॅच एखादा जाईल किंवा नाही जाईल. बॉलिंगसाठी येईल तेव्हा येईल, सध्या कॅचसाठी प्राइज आहे. विक्रम नवीन बॅट्समन, खूप चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतात यावेळेस फिल्डिंग टीम कडून, राजगड आपलं राज दाखवत असताना यावेळेस डॉट येते. बॅटच्या समोरून चेंडू वळवला जातोय. ओव्हर समाप्त. आपण बघू शकतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 7 धावा झालेल्या आहेत. अजूनही 75 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. एडीजे बघूया 75 बनवायचे. टार्गेट हळू मोठं होत असताना राणे गोलंदाजीवर आणि पहिला चेंडू उंच गेलाय आणि राणे याला विकेट देखील मिळालेला आहे पहिल्याच चेंडूवर. एस डीजे आणि बाद झाला तो मात्र बॅट्समन. आपण बघू शकतात विक्रम राजू बाद. पहिल्याच चेंडूवर विकेट आलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन तयार होणार गोलंदाज. फटका सजवला सरळ, 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. भरपूर मोठा धावा पाहायला मिळाला स्कोरबोर्डला आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठे मात्र इथे बॅटिंग तेवढी चांगली होत नाहीये. मागच्या मॅचमध्ये देखील 36च बनवले होते, परंतु डिफेन्स केला गोलंदाजाने. यावेळेस गोलंदाजावर मार पडलाय. बॅटिंग साईड वीक आहे बॅटिंग टीमची आणि ह्या धावा खूप आहेत. 1 धाव. चांगला चेंडू. यावेळेस मात्र डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. वेगाने षटका संपतात कारण की सिंगल येत आहेत आणि डॉट येत आहेत, त्यामुळे वेगाने षटका मात्र इकडे संपत असताना आपण बघू शकतात. मी म्हणेल बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो थोडा चुकीचा ठरतोय का काय. डॉट येत आहे कारण की आपल्याकडे बॅटिंग साईड थोडी वीक आहे. गोलंदाजी आहे. एखादा बॅटिंग घेतली असती स्कोरबोर्डला थोडे 55 धावा जर तुम्ही जमा केल्या असत्या तर तुमच्या गोलंदाजाने मात्र एखादा चांगली कामगिरी करून विजय मिळवून दिला असता. मागच्या मॅचला देखील आपण आपल्या गोलंदाजीमुळे पहिले बॅटिंग करताना विन केलं होतं. आता तिकडून मात्र जर बघायला गेलं तर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि इकडे फसला आहे. आता 3 ओव्हर आहेत आणि धावाचा विचार केला धावा फक्त 9 झालेल्या आहेत. म्हणजे कपिल आंग्रे, अजिंक्य आंग्रे 2 भाऊ आपल्याला एकाच टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. आणि कपिलवर हल्ला हा देखील उंचच गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाही. विशाल विकेट. डीजे मेन बॅट्समन मनोज.
मनोज जगताप नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेट येत आहेत, इथे मात्र धावा येत नाहीयेत. 17 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 73 बनवायचे आहेत. 17 चेंडूमध्ये 12 षटकार पाहिजेत. बघूया, डॉट आलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी कपिल आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज येतोय आणि कमालीची गोलंदाजीच करतोय. इथे मात्र बघायला गेलं तर चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग इथे मात्र राजगडकडे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण बघू शकतात. 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती. स्लोवर 5वा चेंडू, डॉट येतोय. अंधाधुंद प्रहार करण्याचा प्रयास मात्र इकडे फसतोय. खूप चांगली गोलंदाजी गेल्या वर्षी देखील मात्र आपण बघू शकता 15 आणि 16 आणि 17 तारखेला होती. यावेळेस 15 आणि 16 तारखेला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण बघू शकतात. खूप चांगलं मैदान. यानंतर एक महत्वाची मॅच, यानंतर चुरस ही आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच वेळानंतर एखादा मोठा हिट आलेला आहे. खराब चेंडू हाताळला, स्लोवर टाकण्याच्या नादामध्ये लेग साईडला बोलतोय आणि 4 धावा आलेल्या आहेत. एस दिजय तर 13 धावा झालेल्या आहेत. 782 धावेचं आव्हान आणि 13 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि 69 अजूनही बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. चेंडू झाले त्या षटकातील 4, 2 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू आणि 69 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. कुठे ना कुठे थोडा फ्लॉप शो आणि फटका सजवलाय. इथे 1 बाउन्स, लगातार 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. शेवटचा चेंडू, 13 चेंडू आणि 65 धावेची गरज आहे. इथे मात्र 2 चौकार आले मनोजच्या बॅटमधून. मनोज जगताप आता चकवलंय, फसवलंय. यावेळेस डॉट चेंडू, 12 चेंडू आणि 65 धावेची गरज. गड्डीचे स्ट्रोक, सुपर स्ट्रोक आहे. युट्यूब लाईव्ह आहे. हा स्ट्रोक आज व्हॉट्सअपला स्टेटसला जाणार या बॅट्समनचा. बल्लेबाज पुन्हा एकदा रिवर्स खेळतोय. यावेळेस मात्र डॉट आलाय का? यावेळेस वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 22 धावा. थोडा घाबरलेला दिसतोय. धावा भरपूर आहेत तरी देखील मात्र लाईन भुलतोय. 23 झालेले आहेत. 23 आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत. 59 अजूनही पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 11 मध्ये 59 धावेची गरज आहे. हा चेंडू देखील खूप लांबवर टाकला होता. एकदा वसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24, 58 पाहिजेत. चेंडू 10 आहेत. 10 चेंडू 58 धावेची गरज म्हणजे 10 षटकारांची गरज आहे. स्ट्राईकला मनोज. 10 चेंडू 58 धावा. आता मात्र चांगला चेंडू. यावेळेस मात्र डॉट येतोय. बॅटच्या समोरून मात्र चेंडू फिरवलं जात आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन परब चेंडू टाकतोय. मोठा भाऊ आणि लहान भाऊ चेंडू पकडतोय. आशिष परब.
यावेळेस फटका सजवलाय, एक धाव बसेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 25 धावा औपचारिक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 57 पाहिजे, चेंडू मात्र विचार केला तर बाकी आहे ते म्हणजेच 8 चेंडू 57 धावा. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढली जाते या मॅच मधून देखील हवा काढण्यात आलेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट टच चेंडू आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 7 मध्ये 57 ची गरज. मागची मॅच 33 ते 34 धावांनी विजय मिळवला होता. या मॅच मध्ये त्याहूनही जास्त धावांनी विजय मिळवताना पाहायला मिळते. आपण बघू शकतात कारण की भरपूर धावेची गरज आहे. चला लवकर घाई करा राजगड. आणि 6 चेंडू 57 धावेची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुजित गोलंदाजी मार्कवर. शेवटचे शतक हाताळताना इकडे मात्र बॅटच्या समोरून चकवलंय. सुपर गोलंदाजी भेट करतोय बॅट्समनला. यावेळेस आपण बघू शकतात 5 चेंडू आहेत. यानंतर होणारी मॅच स्लोवर डॉट पुरंदरगड आणि त्यांच्या विरुद्ध राजगड. लगभग हे चित्र आहे. पुरंदरगड कॅप्टनला पाठवून ठेवा. पुरंदरगड कॅप्टनला पाठवा टॉस बॉक्स कडे. एक्स्ट्रा टाइम एक्स्ट्रा चेंडू. अंपायरला देखील मात्र कवायत करायला लावले आता थोड्या वेळ करता. आता मात्र बघायला गेलं तर चेंडू आहेत ते म्हणजेच 4 फक्त फेकायचे आहेत. विजय मात्र इकडे नक्कीच मिळला जाईल. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये इतक्या धावा नाही झाल्या 4 चेंडू मध्ये पाहिजे असताना. डबल बॅट लागलेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला फिल्डिंग होणार. शेवटचे 3 चेंडू. इकडे विजय नक्कीच मिळवला जाईल आणि राजगड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल क्वार्टर फायनल मध्ये. क्वार्टर फायनल सुरू आहे, सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. पुढची मात्र मॅच महत्वाची आहे. सेमीफायनल मध्ये असतील दोन्ही टीम. चौकार आलाय परंतु उशीर झालाय असं म्हणायला हरकत नाही. या डीजे शेवटचे 3 चेंडू. चौकार आलाय. 2 आहेत. डॉट आता 2 आहेत. डॉट येतोय. 1 चेंडू बाकी. राजगड इथे मात्र सेमी मध्ये प्रवेश करेल. शेवटचा चेंडू 1 चेंडू आहे. ओव्हर झालेली आहे. स्कोररची थोडी गफलत झाली होती. ओव्हर झालेली आहे आणि इकडे मात्र मॅच विन होताना राजगड. आणि इथे मात्र आपण बघू शकतो